शासनाच्या योजनांचा गाजावाजा, भव्य मंडप, मान्यवरांची उपस्थिती, पण प्रत्यक्षात नागरिकांच्या वाट्याला काय आलं? महाराजास्व समाधान शिबिर म्हणवणाऱ्या या उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागलं. नेत्र विभागात उसळलेली प्रचंड गर्दी आणि महाविद्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावर शासकीय वाहनांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी. विशेष म्हणजे हे सर्व चित्र जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच दिसून आलं. मग प्रश्न असा की प्रशासनाला नागरिकांचं समाधान महत्त्वाचं होतं की फक्त कार्यक्रमाचं यश? पहा NTVचा हा ग्राउंड रिपोर्ट. उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाच्या मागील मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात महसूल, पोलीस, कृषी, आरोग्य आदी विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती आणि सेवांचा लाभ देण्यासाठी संबंधित विभागांचे कर्मचारी प्रत्येक स्टॉलवर उपस्थित होते. मात्र आरोग्य विभागाच्या नेत्र तपासणी स्टॉलवर सर्वाधिक गर्दी दिसून आली. शेकडो नागरिक, विशेषतः ज्येष्ठ महिला आणि पुरुष आपल्या क्रमांकाच्या प्रतीक्षेत रांगेत उभे होते. प्रत्येक जण मिळेल त्या ठिकाणी बसून तासनतास वाट पाहत असल्याचे चित्र दिसून आले. इतकी मोठी गर्दी असताना त्या विभागात अतिरिक्त डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांची व्यवस्था का करण्यात आली नाही? रांग व्यवस्थापन अधिक प्रभावी का झाले नाही? अशा प्रश्नांची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. दुसरीकडे महाविद्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावर पोलीस विभागासह विविध शासकीय अधिकाऱ्यांची वाहने उभी करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाल्याचेही चित्र होते. सामान्य नागरिकांनी महामार्गावर वाहन उभे केल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. मग या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन का झाले नाही, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. मी ॲडव्होकेट शीतल चव्हाण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संबंध महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन केले. उमरग्यामध्ये सुद्धा हे शिबिर पार पाडलं. खरं तर ह्या शिबिराचं स्वरूप जर का सांगायचं असेल तर वाढदिवस मुख्यमंत्र्यांचा, पैसा जनतेचा, मेहनत सरकारी कर्मचाऱ्यांची आणि श्रेय मात्र ठराविक पक्षाचं आणि त्या ठराविक नेत्याचं, अशा प्रकारचं या शिबिराचं स्वरूप होतं. आता या स्वरूपाकडे थोडंसं दुर्लक्ष जरी केलं तरी शिबिर कसं पार पाडलं याबाबत अनेक चर्चा आहेत. खरं तर त्या ठिकाणी नेत्र विभागामध्ये प्रचंड अशी गर्दी उसळलेली होती आणि त्याला योग्य काही त्या गर्दीचं नियोजन केलेलं नव्हतं. रांगा व्यवस्थित लावलेल्या नव्हत्या. डॉक्टरसुद्धा त्या ठिकाणी कमी होते आणि या शिबिराला जे काही अधिकारी बाहेरून आलेले आहेत त्या अधिकाऱ्यांच्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्थासुद्धा व्यवस्थित करण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळं या गाड्या ज्या ठिकाणी हे शिबिर झालं ज्या महाविद्यालयामध्ये त्याच्या समोरच्या राष्ट्रीय महामार्गावरती या गाड्या उभ्या राहिल्या आणि त्यामुळं या महामार्गावरून जाणारं जेवढं काही ट्रॅफिक होतं ते ट्रॅफिक सगळं विस्कळीत झालं. अशी सगळी या शिबिराची नादान उडालेली आहे. जनतेच्या पैशातून हे शिबिर केलं जात असताना काही लोक, काही पक्ष याचा प्रचार म्हणून वापर करत असताना किमान त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये याची तरी काळजी या शिबिर राबवणाऱ्यांनी, आयोजकांनी घ्यायला पाहिजे होती. तर शासकीय तिजोरीतून होत असलेल्या शिबिराचा ठराविक पक्षाच्या आणि नेत्याच्या प्रचारासाठी उपयोग होणं चुकीचं आहे आणि अशा प्रकारच्या शिबिरांमधून लोक बाहेरून येतात, खेडेगावातून येतात, ग्रामीण भागातून येतात, त्यांची गैरसोय होणं सुद्धा चुकीचं आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर विनीत म्हणून लोहारा उपविभागीय अधिकारी सागर ननवरे, उमरगा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार गोविंद येरमे आणि तहसीलदार रणजित सिंह कोळेकर यांची नावे आयोजक म्हणून नमूद आहेत. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार स्वतः शिबिरात उपस्थित, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित. तरीही नेत्र विभागात शेकडो ज्येष्ठ नागरिकांची तासनतास प्रतीक्षा. महामार्गावर शासकीय वाहनांमुळे वाहतूक कोंडी. मग इतक्या मोठ्या प्रशासकीय यंत्रणेच्या उपस्थितीतही हे चित्र का बदलले नाही? कार्यक्रम संपला, फोटो सेशन झाले, भाषणं झाली, पण ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा कमी झाल्या का? त्यांच्या गैरसोयीची दखल कोणी घेतली का? महाराजास्व समाधान शिबिर म्हणणाऱ्या प्रशासनाने आधी ह्या प्रश्नांचे समाधान करावे अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. आता प्रश्न एकच, या नियोजनातील त्रुटींची जबाबदारी कोण स्वीकारणार? आणि महाराजास्व समाधान शिबिर हे नाव केवळ फलकापुरतेच राहिले का? प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव.